असं हळूहळू एक एक वक्तव्य जे जे निवडून आले, विशेषतः सत्ताधारी पक्षाचे, यांच्या तोंडून घेत राहते. आज अजितदादांच्या तोंडून आलं ते आणखी दुसऱ्याच्या तोंडून येईल. कारण झालं किंवा मतदान त्यांनी करून घेतलं, त्याचे परिणाम त्या मतदारांना आता भोगावं लागणार. शिंदेगडाचे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांनी मतदारावर खालच्या भाषेत बोलले ते 2000 टिकले जातात, भाडकरू चाले वगैरे असे झालेले. मुस्लिम समाजाने दावरंगटन पाहिजे, मुस्लिम समाजाला असे बोलले. हे बाबा मी सांगितलं काय, जी निवडून आलेली आहे ते कशा पद्धतीने निवडून आले हे आम्ही आरोप केले तर तुम्ही याला आरोप म्हणता. तुम्ही हडले म्हणून हा छत्रपती आरोप करता असं म्हणतात. मग तू जे जिंकले तेच आता सगळं बोलतायत. अजितदादा काय आणि संजय गायकवाड काय हे काही वेगळं स्वरूप नाही आहे. फक्त अजितदादाची भाषा वेगळी आहे, संजय गायकवाडांची भाषा वेगळी आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या 5 वर्षात कामं करण्याच्या ऐवजी असेच बोल या मतदारांना ऐकावे लागतील, याचे परिणाम मतदारांना भोगावे लागतील. साई संस्थांमधील मोफत जेवण बंद करा अशी सुजय विखे यांनी संस्थांकडे मागणी केली. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्ट्रातले सगळे विकारी इथे गोळा झालेत, ते योग्य नाही. आम्हाला आंदोलनाची वेळ आली तरी चालेल, आम्ही आंदोलन करू असं विखे म्हणाले. संस्थांना इशारा दिला. फक्त विखेच्या संस्थेतून नाही जेवण करत लोक, जनतेच्या पैशातूनच साहेबच्या तिथला अन्नछत्र चालतं. असं अन्नछत्र तिथेच चालतं अशातला भाग नाही. अनेक देवस्थानच्या ठिकाणी चालतं, जनतेच्या पैशातूनच ते चालतं, विखेंच्या पैशातून चालत नाही. आणि कोणी भिकारी असेल तर त्याला अन्न दिलं तर त्यात काय वाव काय, उलट भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे. बच्चू कडू असं म्हणाले की अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदेच्या मनातील अंतर्मनाची नार्को टेस्ट झाली पाहिजे, तेव्हा कळेल यांच्या मनात भाजपबद्दल काय मत आहे. आता बच्चू कडू कसे जखमी शेर आहे, त्यामुळे ते या भावना व्यक्त करतील, ते काही चुकीच्या भावना व्यक्त करतात अशातला काही भाग नाही. नाईलाज म्हणून हे सगळे लोक आज सोबत आहे हे सगळ्या जनतेला माहिती.